राज्यातील शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचारी म्हणजेच लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक आणि ग्रंथपाल हे पद भरण्यास शासनाने नुकताच मंजुरी दिली आहे आणि या संदर्भात महत्त्वपूर्ण अशी ताजी अपडेट आज आपण बघणार आहोत। नेमकं काय शासनाने निर्णय घेतला आहे आणि आपल्या जवळच्या कोणत्या शाळांवरती ही पदभरती केली जाणार आहे, त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा, सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। आता यामध्ये हे जी माहिती आहे ती अधिकृत शासनाचा 11 ऑगस्ट 2026चा हा शासन निर्णय आहे। आता हा शासन निर्णय आपण सविस्तर बघू, ज्यामध्ये कोणत्या संस्थांमध्ये आणि शिक्षकेतर कर्मचारी ज्यामध्ये कनिष्ठ लिपिक त्याची पात्रता काय असेल, यासोबतच ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक या सर्व पदाची आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। आता एकंदरीत ही पदभरती कशी घेतली जाणार आहे आणि त्या संदर्भात नेमकं शासनाचा काय शासन निर्णय आहे, चला तर मग वेळ वाया न घालता सविस्तर माहिती बघू, ज्यामध्ये 11 ऑगस्ट 2026चा शालेय शिक्षण विभागाचा हा शासन निर्णय आहे, ज्यामध्ये वरती तुम्ही बघू शकता राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या पदभरती संबंधात मान्यता देण्याबाबत आहे। आता यामध्ये तुम्ही बघू शकता 11 ऑगस्ट 2026चा हा शासन निर्णय आहे। यामध्ये आपण सविस्तर हे बघू, प्रस्तावना दिली आहे, ज्यामध्ये शासन निर्णयान्वये राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः पूर्णतः अनुदानित ज्या शैक्षणिक संस्था आहेत, तर याची सविस्तर माहिती हा शासन निर्णय तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेला आहे आणि एकंदरीत ही सविस्तर माहिती देखील आता आपण समजून घेत आहोत, ज्यामध्ये शिक्षकेतर जे कर्मचारी आहेत त्यांचे सरळ सेवा कोट्यातील एकूण जी रिक्त पदे आहेत त्याची 80% पदे ही भरली जाणार आहेत आणि त्या संबंधित हा शासनाने शासन निर्णय निर्गमित केला आहे। आता यामध्ये तुम्ही बघू शकता शासन निर्णय काय आहे, तर शालेय शिक्षण विभाग यामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्याची भरती लवकरच करणार आहे, ज्यामध्ये राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी ज्या अंशतः किंवा ज्या संस्था आहेत, उच्च माध्यमिक असेल किंवा माध्यमिक असतील, तर त्यामधील इथे बघा कनिष्ठ लिपिक, त्यानंतर पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक या 3 पदासाठी शासनाने नेमकंच मान्यता दिली आहे। आता हे बघू शकता संस्था व्यवस्थापनाने काय करायचे आहे, तर सरळ सेवेने पदभरतीस मान्यता मिळण्यासंदर्भात ही कारवाई करायची आहे व्यवस्थापक जे आहेत संस्थेचे त्यांनी, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतीबंधाच्या अनुषंगाने व्यपंगत होणारी पदे, अतिरिक्त ठरणारी पदे, समावेशनाच्या अटी व शर्तीच्या इत्यादीबाबत कार्यवाही पूर्ण करण्यात आल्याची खातरजमा करण्यात यावी। आता यामध्ये तुम्हाला तो शासन निर्णय बघायचा आहे, हे वरती आपण बघू शकता। या संदर्भात सविस्तर जे शासन निर्णय आहेत, जे खरंच शाळेवरती काम करण्यास इच्छुक आहेत त्यांनी हे संपूर्ण शासन निर्णय डाउनलोड करायचे आहे। आता या संदर्भात शासन निर्णय कसा डाउनलोड करायचा त्याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो नक्की बघा। आणि जो शासन निर्णय आहे ज्यामध्ये संदर्भ क्रमांक 8 मधला 4/4/2025चा शासन निर्णय डाउनलोड करा आणि त्यामध्ये काय बाबी सांगितल्या आहेत। आता हा सगळा विषय जो आहे तो शाळेय संस्था जे व्यवस्थापक आहे त्यांचा आहे, त्यामुळं आता आपल्यासाठी महत्त्वाचं यामध्ये काय आहे, तर इथे बघा तुम्ही संच मान्यतेनुसार त्या संवर्गाची जी मंजूर पदे आहेत, कार्यरत पदे आहे आणि रिक्त पदे आहे याची संख्या निश्चित करण्यात येणार आहे संस्थेकडून। आणि यामध्ये पदभरती करत असताना सुरुवातीला यामध्ये पदोन्नती केली जाणार आहे, म्हणजे काही संस्थांमध्ये जर चतुर्थ श्रेणीमधले काही कर्मचारी असतील तर त्यांची पदोन्नती करण्यात येईल। इथे बघू शकता तुम्ही नियुक्तीने कार्यरत पात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी उपलब्ध असल्यास त्यास पदोन्नती देण्याची कार्यवाही करण्यात यावी। आता यामध्ये काही विषय आहेत, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला ज्यावेळेस पदोन्नती दिली जाणार आहे त्याची शैक्षणिक पात्रता असतील किंवा इतर त्या अनुषंगाने बाबी आहेत त्या देखील करणं महत्त्वाचे आहे। त्यानंतर आहे रिक्त पदे भरण्यासाठी पदोन्नतीच्या मार्गाने पात्र उमेदवार उपलब्ध झाला नाही, तसेच उपलब्ध होऊन त्यास पदोन्नती देण्यात आल्यानंतरही काही पदे जर शिल्लक राहत असेल तर ती पदे अनुकंपा नियुक्तीच्या मार्गाने भरण्याचा अवलंब करण्यात यावा। आता अनुकंपाने नेमकं किती पदे भरली जाणार आणि ती अनुकंपाची पदे भरल्यानंतर ज्या वेळेस पदे रिक्त राहतील त्यामध्ये इथे बघू शकता तुम्ही पदोन्नती व अनुकंपा नियुक्ती या मार्गाचा अवलंब केल्यानंतरही जर शाळांमध्ये कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा या संवर्गातील पदे रिक्त राहत असल्यास संच मान्यतेनुसार निश्चित झालेल्या एकूण रिक्त पदाच्या 80% पदे सरळ सेवेने भरता येणार आहे। आता ही पद भरती कशी असणार आहे, तर यामध्ये काही गोष्टी यामध्ये नमूद केल्या आहेत, मार्गदर्शक सूचना देखील दिलेल्या आहेत। आता इथे बघा त्या संवर्गाची बिंदू नामावली मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेण्यात यावी, म्हणजे ही जाहिरात जी आहे ती संस्थेकडून निघणार आहे। यामध्ये आता सविस्तर बघू आपण। अद्ययावत बिंदू
नामावलीच्या प्रमाणित प्रतिसम म्हणजे ते कॅटेगरीनुसार जाहिरात येईल, त्याचा कारवाई आहे. त्यानंतर कशी असणार आहे तर विभागीय शिक्षण उपसंचालक जे आहे यांना कारवाई करायची आहे. आता ही कारवाई कशी असणार आहे तर बघा, बिंदू नामावलीची जी प्रमाणित प्रतिसह जे संस्थाचालक आहेत ते ज्यावेळेस ती जाहिरात देतील, आता इथे बघा, आणि ते शासन निर्णय जो आहे 7/3/2019 वगैरे ते संदर्भ देण्यात आलेले आहेत, त्यानुसार बरोबर आहे की नाही त्यांनी ते तपासायचे आहे. त्यांची संच मान्यतेनुसार रिक्त पदांची निश्चित जी संख्या आहे ती निर्धारित करण्यात आली आहे याची खात्री करण्यात यावी. आता हे संपूर्ण जे काम आहे ते शासनाकडून करण्यात येईल. त्यानंतर खाली इथे बघा, यामध्ये काय महत्त्वाचं आहे तर स्थानिक किंवा राज्यस्तरीय वृत्तपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल, म्हणजे ज्याचा जास्त खप आहे, जो वर्तमानपत्र जास्त चालते त्यामध्ये ती जाहिरात देण्यात येईल. आणि इथे बघा, आता कशा प्रकारे ही भरती केली जाणार आहे तर सूचना फलकावर सदर म्हणजे जे शाळाचे संकेतस्थळ आहे किंवा शाळाचे सूचना फलकावर सदरील जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. तर जाहिरात कुठे पाहायला मिळणार आपल्याला येणाऱ्या काळात, आणि अन्य शक्य असल्यास मार्गाचा अवलंब करून अधिकाधिक प्रसिद्धी मिळेल अशा पद्धतीने कारवाई करायची आहे, ज्यामध्ये पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवणे, छाननी, त्यानंतर मुलाखत आणि त्या आधारे अंतिम निवड यादी तयार करणे इत्यादीसाठी किमान 3 महिन्याचा वेळ देण्यात आला आहे आणि याची खात्री करावी. असा वेळ देण्यात आला नसल्यास आवश्यक ती सुधारणा जाहिरातीच्या प्रारूपात करून सूचना देण्यात याव्यात. आता जाहिरात प्रारूपात कमाल वयोमर्यादा जी आहे ती खुल्या प्रवर्गासाठी, म्हणजे हे आपले शासन जी भरती केली जाते त्याची सर्व मर्यादा यामध्ये असणार आहे. आता यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुरुवातीचे 3 वर्षाचा कालावधी मानधन तत्वावर नियुक्तीचा असेल, म्हणजे 3 वर्ष शिक्षकांप्रमाणेच देखील त्यांना मानधनद्वारे नियुक्ती केली जाईल. त्यानंतरच नियमित पदाचे वेतन श्रेणी लागू होईल. आता यामध्ये तुम्ही बघा, आपल्या जवळच्या ज्या शैक्षणिक संस्था असतील, ज्यामध्ये माध्यमिक असेल, उच्च माध्यमिक असेल, यामधले हे शिक्षकेतर जे लिपिक वर्गीय पदं आहेत ते भरली जाणार आहेत. आणि या संदर्भात आपण नक्कीच अपडेट राहणं गरजेचं आहे, आणि या संदर्भात वेळोवेळी अपडेट देखील आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येऊ. आता यामध्ये काय दाखवलं आहे तर सरळ सेवक पद भरतीस मान्यता मिळाल्यानंतर संस्था व्यवस्थापकाने करावयाची कारवाई. आता यामध्ये बघा तुम्ही, अशा प्रकारची संपूर्ण प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे, ज्यामध्ये जाहिरातीत नमूद केल्यानुसार अर्ज मागवणे, अर्जाची छाननी करणे, मुलाखतीचे आयोजन आणि अंतिम निवड. आता अंतिम निवड जी आता हे संस्था व्यवस्थापकाने करायची आहे, म्हणजे संस्थेने करायची आहे, ज्यांना ती पदभरती घ्यायची आहे. आणि त्यांची निवड होताना यामध्ये तुम्ही बघू शकता वेळापत्रकानुसार कारवाई करणे होणे आवश्यक आहे. मुलाखत जी आहे ती कॅमेरा झाली पाहिजे, म्हणजे कुठल्याही प्रकारचे गोंधळ होणार नाही आणि त्याचे रेकॉर्डिंग वगैरे जतन करून ठेवणे गरजेचे आहे. आता विविध मार्गाने निवड झालेल्या उमेदवारास नियुक्ती आदेश देण्यात यावे, आणि ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर सदरील जे उमेदवार आहेत त्यांना संस्थेवर नियुक्ती देण्यात येईल. यामध्ये तुम्ही असं विस्तार शासन निर्णय बघू शकता. याविषयी कोणतीही अपडेट असेल किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा.